तर विद्यार्थ्यांनो एकाडमी स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखे स्वागत आहे आणि मी आपल्याला 15,000 पेक्षा जास्त MPSC लेवलच्या जीके क्वेश्चनचे एक आपल्या सर्वांसाठी ईबुक बनवलेले आहे आणि इच्छुक विद्यार्थ्यांना त्या ईबुकला घेण्याचा जो लिंक आहे या व्हिडिओच्या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। जर डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल, सध्या तुम्ही जो व्हिडिओ किंवा सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा, ईबुकचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे मित्रांनो, जनगण मन रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम कोणत्या भाषेत लिहिलेले होते? जनगण मन राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम कोणत्या भाषेत लिहिलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 विचारले मित्रांनो, सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेमध्ये जनगण मन राष्ट्रगीत लिहिलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील सर्वात जास्त दुष्काळग्रस्त क्षेत्र असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 विचारले मित्रांनो, अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त दुष्काळग्रस्त जिल्हा आहे। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ते सांगायचे आहे। महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे ते सांगायचे आहे? खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये साखर कारखान्यांची संख्या सर्वात जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 1 युक्राल मित्रांनो, कोपरगाव या तालुक्यामध्ये साखर कारखान्यांची संख्या सर्वात जास्त आहे। पुढचा प्रश्न पाहूया। खाद्यपदार्थामध्ये असणाऱ्या आम्लाला काय म्हणून संबोधले जात असते? खाद्यपदार्थामध्ये असणाऱ्या आम्लाला खालीलपैकी काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 युक्राल मित्रांनो, नैसर्गिक आम्ल असे खाद्यपदार्थामध्ये असणारे आम्ल असं संबोधले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणता किल्ला मराठ्यांच्या विजयाचे शेवटचे स्थान बनला होता ते सांगायचे आहे? या ठिकाणी खालीलपैकी कोणता किल्ला मराठ्यांच्या विजयाचे शेवटचे ठिकाण किंवा स्थान बनलेला होता? ऑप्शन क्रमांक 4 राहील राजकोट किल्ला हा जो किल्ला आहे मराठ्यांच्या विजयाचे शेवटचे ठिकाण बनलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। ओहम खालीलपैकी कशाचे एकक आहे ते सांगायचे आहे? ओहम खालीलपैकी कशाचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्युत रोधकाचे जे आहे ओहम हे एकक आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतामध्ये एकूण किती हवामान विभागाचा समावेश आहे ते सांगायचे आहे? भारतामध्ये एकूण किती हवामान विभागाचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील मित्रांनो, एकूण 15 हवामान विभागाचा समावेश भारतामध्ये झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येते ते सांगायचे आहे? भंडारदरा हे हवेचे ठिकाण थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या तालुक्यात येते? ऑप्शन क्रमांक 3 राहील अकोले तालुक्यामध्ये भंडारदरा थंड हवेचे ठिकाण स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। माळढोक पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते सांगायचे आहे? माळढोक पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 राहील अहमदनगर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षी अभयारण्य स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भंडारदरा धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचे आहे मित्रांनो? भंडारदरा धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील प्रवरा नदीवर भंडारदरा धरण स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कृपा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिलेने केलेली आहे ते सांगायचे आहे? कृपा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या महिलेने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील पंडिता रमाबाई यांनी कृपा सदन या संस्थेची स्थापना केलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। मानवी मूत्रामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल आढळते ते सांगायचे आहे? मानवी मूत्रामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल आढळते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, बेंजोइक आम्ल जे आहे मानवी मूत्रामध्ये आढळत असते। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणत्या महिन्यात सर्वात जास्त मुले जन्म घेतात ते सांगायचे आहे? खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये सर्वात जास्त मुलांचा जन्म होतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वात जास्त मुलांचा जन्म होत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। पन्हाळा या किल्ल्याला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने वेढा घातला होता ते सांगायचे आहे? पन्हाळा किल्ल्याला खालीलपैकी कोणी वेढा घातला होता? ऑप्शन क्रमांक 2 राहील सिद्दी जोहर यांनी जे आहे पन्हाळा किल्ल्याला वेढा घातलेला होता। पुढचा प्रश्न पाहूया। केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये असे कोणाचे म्हणणे होते ते सांगायचे आहे? केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये असे खालीलपैकी कोणी म्हटलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, सायमन कमिशनने केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये असे म्हटलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया।
खासबाग मैदान कोल्हापूरमध्ये खालीलपैकी कोणी बनवलेले होते? खासबाग मैदान कोल्हापूरमध्ये खालीलपैकी कोणामार्फत बनवण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 2 हे शाहू महाराज यांच्यामार्फत खासबाग मैदान कोल्हापूरमध्ये बनवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. कोल्हापूरमध्ये खासबाग मैदान शाहू महाराजांनी कशासाठी बनवलेले होते? कोल्हापूरमध्ये खासबाग मैदान खालीलपैकी कशासाठी बनवण्यात आलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. कुस्ती या खेळासाठी जे आहे कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी खासबाग मैदान बनवलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र कोणत्या धर्माच्या प्रसाराला विरोध करण्यासाठी सुरू केले होते ते सांगायचं आहे. वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या धर्माच्या प्रसाराला विरोध करण्यासाठी सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराला विरोध करण्यासाठी वर्तमान दीपिका वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र ख्रिश्चन धर्माला विरोध करण्यासाठी कोणत्या वर्षी सुरू केलेले होते? वर्तमान दीपिका वृत्तपत्र ख्रिश्चन धर्माला विरोध करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. 1853 या वर्षी ख्रिश्चन धर्माला विरोध करण्यासाठी वर्तमान दीपिका वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. इलेक्ट्रॉनिक कणांचा प्रवाह म्हणजे खालीलपैकी कोणते किरण असते? इलेक्ट्रॉनिक कणांचा प्रवाह म्हणजे खालीलपैकी कोणते किरण असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. बीटा किरण जे आहे इलेक्ट्रॉनिक कणांचा प्रवाह असतो. पुढचा प्रश्न पाहूया. गलगंड हा रोग मानवाच्या कोणत्या अवयवाला होत असतो? गलगंड रोग मानवाच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. गळा या अवयवाला गलगंड हा रोग होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. चांदोली राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सरहदीवर आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सरहदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. 4 जिल्ह्यांच्या सरहदीवर जे आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील येवूर या ठिकाणी खालीलपैकी कोणते अष्टविनायक स्थळ स्थित आहे? महाराष्ट्रातील येवल या ठिकाणी खालीलपैकी कोणते अष्टविनायक स्थळ आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. चिंतामणी अष्टविनायक स्थळ जे आहे महाराष्ट्रातील येवल या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नानासाहेब पेशवे यांनी खालीलपैकी कोणत्या उठावाचे नेतृत्व केलेले होते? नानासाहेब पेशवे यांनी खालीलपैकी कोणत्या उठावाचे नेतृत्व केलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कानपूर उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांच्यामार्फत करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येते ते सांगायचं आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या हद्दीत येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मुंबई शहर या जिल्ह्याच्या हद्दीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येते. पुढचा प्रश्न पाहूया. भाकरा नांगल प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे? भाकरा नांगल प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरील प्रसिद्ध प्रकल्प आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. भाकरा नांगल प्रकल्प सतलज नदीवरील एक प्रसिद्ध प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या एका रोगाचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने यकृतावर होत असतो ते सांगायचं आहे मित्रांनो? खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने यकृतावर होतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कावीळ रोगाचा प्रादुर्भाव जो आहे प्रामुख्याने यकृतावर होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. संस्कृत भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा कोणत्या राज्याने दिलेला आहे ते सांगायचं आहे? संस्कृत भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा खालीलपैकी कोणत्या राज्यामार्फत देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. उत्तराखंड राज्यामार्फत संस्कृत भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संस्थेमध्ये दिव्यांग मुली स्त्रिया राहत होत्या ते सांगायचं आहे मित्रांनो? खालीलपैकी कोणत्या संस्थेमध्ये दिव्यांग मुली स्त्रिया राहत होत्या? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शारदा सदन या संस्थेमध्ये जे आहे दिव्यांग मुली व स्त्रिया राहत होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. ताराबाई शिंदे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील होत्या ते सांगायचं आहे? ताराबाई शिंदे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील होत्या? ऑप्शन क्रमांक 4 राहील. बुलढाणा जिल्ह्यातील ताराबाई शिंदे यांनी होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस प्रशिक्षण इन्स्टिट्यूट ही संस्था महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ट्रॅफिक पोलीस प्रशिक्षण इन्स्टिट्यूट ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 3 राहील. पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ट्रॅफिक पोलीस प्रशिक्षण इन्स्टिट्यूट ही संस्था स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एक वेळेस रक्तदान केल्यास किती कॅलरीज कमी होत असते? एक वेळेस रक्तदान केल्या कारणास्तव शरीरातील किती कॅलरीज कमी होते? ऑप्शन क्रमांक 1 राहील. 650 कॅलरीज जे आहे एक वेळेस रक्तदान केल्या कारणास्तव शरीरातील कमी होत असते.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कुंकुवाचे कारखाने सर्वात जास्त आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कुंकुवाचे कारखाने सर्वात जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील अमरावती जिल्ह्यामध्ये कुंकुवाचे कारखाने सर्वात जास्त आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. ब्रेल लिपी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेली आहे? ब्रेल लिपी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींसाठी तयार करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील मित्रांनो अंध व्यक्तींसाठी ब्रेल नावाची लिपी तयार करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एखाद्या कैद्यांना एकूण किती दिवसाची संचित रजा मिळू शकते ते सांगायचं आहे. एखाद्या कैद्यांना एकूण किती दिवसांची संचित रजा मिळू शकते? ऑप्शन क्रमांक 1 राहील 14 दिवसाची जे आहे एखाद्या कैद्यांना मिळू शकत असते. पुढचा प्रश्न पाहूया. खडकी हे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या शहराचे प्राचीन नाव आहे? खडकी हे खालीलपैकी कोणत्या शहराचे प्राचीन नाव आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील औरंगाबाद शहराचे खडकी असे एक प्राचीन नाव होते. पुढचा प्रश्न पाहूया. पाझरा नदीकाठी महाराष्ट्रातील कोणते शहर वसलेले आहे? पाझरा नदीकाठी महाराष्ट्रातील कोणते शहर आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील धुळे हे जे शहर आहे पाझरा नदीकाठी स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अहिंसा दिवस म्हणून कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस साजरा केला जात असतो? अहिंसा दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 राहील महात्मा गांधी यांचा जन्मदिवस अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. हुतात्मा दिवस म्हणून कोणत्या व्यक्तींची पुण्यतिथी साजरी केली जात असते? हुतात्मा दिवस म्हणून खालीलपैकी कोणाची पुण्यतिथी साजरी केली जाते? ऑप्शन क्रमांक 3 राहील मित्रांनो महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिवस म्हणून साजरी केली जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे ते सांगायचं आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पसरले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आहे गोलाघाट तसेच नागाव या दोन्ही जिल्ह्यात पसरलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये एकशिंगी गेंड्यांची संख्या किती आहे ते सांगायचं आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये एकशिंगी गेंड्यांची संख्या ही किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो 2/3 एवढी जे आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये एकशिंगी गेंड्यांची संख्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील कोणत्या राज्यामध्ये कोळशाचे साठे सर्वात जास्त आहेत ते सांगायचं आहे. भारतातील कोणत्या राज्यामध्ये कोळशाचे साठे सर्वात जास्त आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 राहील झारखंड राज्यामध्ये या ठिकाणी भारतामध्ये कोळशाचे साठे सर्वात जास्त स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. काक्रापारा अणुविद्युत केंद्र भारतातील कोणत्या राज्यात येते ते सांगायचं आहे. काक्रापारा अणुविद्युत केंद्र भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक 2 राहील गुजरात राज्यामध्ये काक्रापारा अणुविद्युत केंद्र स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वात पहिला गणेश उत्सव कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता ते सांगायचं आहे. सर्वात पहिला गणेश उत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो पुणे या ठिकाणीचे आहे सर्वात पहिला गणेश उत्सव सुरू करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. स्वामी विवेकानंद यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केली होती ते सांगायचं आहे. स्वामी विवेकानंद यांनी खालीलपैकी कशाची स्थापना केली होती? ऑप्शन क्रमांक 3 राहील रामकृष्ण मिशनची स्थापना जी आहे स्वामी विवेकानंद यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. पंडित जवाहरलाल नेहरू हे वैयक्तिक सत्याग्रहाचे कितवे सत्याग्रही होते ते सांगायचं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे वैयक्तिक सत्याग्रहाचे कितवे सत्याग्रही होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही व्यक्ती होते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाही ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाही? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील केसरी हे जे वृत्तपत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नसलेले दाखवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा गांधी यांनी कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसचे नेतृत्व केलेले होते? महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसचे नेतृत्व केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्व केलेले होते. खालीलपैकी कोणकोणत्या खेळामध्ये खेळाडूंची संख्या 11 असते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणकोणत्या खेळामध्ये खेळाडूंची संख्या 11 असते? ऑप्शन क्रमांक 4 राहील फुटबॉल क्रिकेट हॉकी या सर्व खेळांमध्ये जे आहे खेळाडूंची संख्या 11 एवढी असते. पुढचा प्रश्न पाहूया. व्हॉलीबॉल या खेळामध्ये खेळाडूंची संख्या किती असते ते सांगायचं आहे मित्रांनो. व्हॉलीबॉल खेळामध्ये खेळाडूंची संख्या ही किती असते? ऑप्शन क्रमांक 3 राहील 7 एवढी व्हॉलीबॉल या खेळामध्ये खेळाडूंची संख्या असते. पुढचा प्रश्न पाहूया.
आपल्याला गंगापूर हे महाराष्ट्रातील कितवे एक प्रसिद्ध मातीचे धरण आहे ते सांगायचं आहे. गंगापूर महाराष्ट्रातील कितवे मातीचे धरण आहे? ऑप्शन क्रमांक 1 एक राहील मित्रांनो. सर्वात पहिले गंगापूर हे महाराष्ट्रातील मातीचे धरण आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर नक्कीच वाटते की आपल्याला आवडलेलीच आहे आणि त्या कारणास्तव सोडण्याच्या पूर्वी या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे आणि आपल्यासाठी 15,000 पेक्षा जास्त MPSC लेवलच्या जीके क्वेश्चनचे ईबुक मी तयार केलेले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी त्या ईबुकला नक्कीच घ्यायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास मध्ये.